की यासाठी काही वैज्ञानिक गाईडलाईन्सही असतात। कमी सेक्स म्हणजे काहीतरी बिघडलंय। अनेक जण एकमेकांना लपून छपून प्रश्न विचारतात, पण हे तुलना करणं नात्यासाठी घातक ठरतं। आपण कमी करतो का, आपण जास्त करतो का? डिअर फ्रेंड्स, एक गोष्ट आपण मान्य केलीच पाहिजे की कपल्सला सेक्स लाईफ बद्दल लोकांमध्ये उत्सुकता खूप असते, पण बोलायला मात्र कुणीच येत नाही। अनेक जण एकमेकांना लपून छपून प्रश्न विचारतात, गुगल सर्च करतात किंवा कुठल्या तरी चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवतात। कुणाला असं वाटतं की जास्त सेक्स म्हणजे नातं मजबूत होतं, तर कुणाला असं वाटतं की कमी सेक्स म्हणजे काहीतरी बिघडलंय। पण खरं काय? एका कपलने महिन्यात किती वेळा सेक्स करायला हवं हे कसं ठरवायचं? हे फक्त इच्छेवर असतं की यासाठी काही वैज्ञानिक गाईडलाईन्सही असतात? आज आपण हे अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। आणि हो, या विषयाचं खरं आणि क्लिनिकल सत्य आपल्याला सांगतात प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा सर। 1985 पासून त्यांनी आशा किरण सेक्स क्लिनिकच्या मार्फत हजारो कपल्स सोबत काम केलं आहे। मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा अनेक शहरात त्यांचे क्लिनिक आहे आणि संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे। सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरला, शनिवारी रविवारी मुंबई पुणेच्या क्लिनिकमध्ये असतात। त्यांच्या 40 वर्षाच्या अनुभवातून सेक्स लाईफमध्ये काय नैसर्गिक आहे, काय सामान्य आहे आणि काय मिथ्स आहे हे सगळं ते अगदी शांतपणे समजावून सांगतात। तर आता सरळ विषयाला हात घालूया। डॉक्टर म्हणतात एका कपलने महिन्यात नेमक्या किती वेळा सेक्स करावं हे कुठेही ठरलेलं नसतं, पण जागतिक संशोधन आणि भारतातील क्लिनिकल ऑब्झर्वेशन सांगतात की आरोग्यदायी कपल्स महिन्यात साधारण 4 ते 10 वेळा म्हणजेच आठवड्यात 1 ते 2 वेळा इंटिमसी ठेवतात। हे सरासरी आहे, ना नियम आहे, ना प्रेशर आहे, ना फॅन्टसी आहे, ना वय आहे। मनाची अवस्था, कामाचा ताण, नात्यातील जवळीक आणि शरीराच्या एनर्जीवर अवलंबून असतं। 20 ते 35 वर्ष वयोगटातील कपल्समध्ये सेक्स फ्रिक्वेन्सी जास्त आढळते, महिन्यात 6 ते 10 वेळा, कारण या वयात ऊर्जा जास्त असते, इच्छा नैसर्गिकरित्या उंच असते आणि रिस्पॉन्सिबिलिटीज तुलनेने कमी असतात। अनेक कपल्स या वयात एकमेकांशी जास्त इमोशनली आणि फिजिकली जोडले जातात, त्यामुळे इंटिमसी ही नैसर्गिकरित्या जास्त असते। 35 ते 50 वयोगटात येताना सेक्स फ्रिक्वेन्सी नैसर्गिकरित्या 4 ते 6 वेळा प्रति महिन्यात इतकी होऊन जाते। यामागे नात्यातील समस्या नसतात, तर जीवनातील वाढणाऱ्या जबाबदाऱ्या, कामाचं प्रेशर, मूल, घर, रुटीन या सगळ्याचा मनावर, शरीरावर परिणाम होतो। पण डॉक्टर सांगतात की घट सामान्य आहे, इथे डिझायर कमी होत नाही, पण फक्त वेळ आणि ऊर्जा कमी होते। 50 नंतर मात्र फ्रिक्वेन्सी 1 ते 4 प्रति महिना इतकं येणं अगदीच नैसर्गिक आहे। वय वाढलं की इच्छा संत होते, पण इमोशनल इंटिमेसी प्रचंड वाढते। अनेक कपल्स याच वयात म्हणतात की सेक्स कमी झालं, पण जवळीक वाढलीये। हे वय शारीरिक पेक्षा मानसिक जुळवाजुळीचं असतं। आता खरा मुद्दा हा आहे किंवा जास्त सेक्स म्हणजे नातं चांगलं की वाईट असं अजिबात नाही। डॉक्टरांच्या मते नात्यातील गुणवत्ता सेक्स फ्रिक्वेन्सीवर ठरूच शकत नाही। कोणी महिन्यात 4 वेळा करतं किंवा खूप जास्त आनंदी असतं, तर कोणी महिन्यात 10 वेळा करतं, म्हणून इमोशनली डिस्कनेक्ट असतो। सेक्स म्हणजे आकडेवारी नाही, सेक्स म्हणजे कनेक्शन असतं। डॉक्टर मुंदडा सांगतात की अनेक कपल्स फक्त समाजातलं ऐकून किंवा मित्रांच्या बोलण्यावरून गिल्ट घेतात। आपण कमी करतो का, आपण जास्त करतो का, इतरांप्रमाणे नाहीये आपण, पण हे तुलना करणं नात्यासाठी घातक ठरतं। सर्वात योग्य फ्रिक्वेन्सी 30, जी दोघांच्या कम्फर्टेबल, आनंददायी आणि नॅचरल वाटेल। डॉक्टर शेवटी एकच वाक्य वापरतात, सेक्स हा परफॉर्मन्स नाही, पार्टनरशिप आहे, जिथे दोघांनी एकमेकांचं ऐकायचं असतं, समजून घ्यायचं असतं आणि प्रेमाने जवळ घ्यायचं असतं। तिथे महिन्यात 4 वेळा असो किंवा 10 वेळा इंटिमसी असो, नेहमी सुंदरच असते। जर आजचा विषय तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। परत एकदा भेटूयात नवीन विषयासह, तोपर्यंत काळजी घ्या।